लाडक्या बहिणीचे पैसे थोडंसं पुढे पाठीमागे होतात, त्याचं काही नियोजन केले का दादा? नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती. लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट, मानधन, त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं, श्रावण बाळचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं, माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, अशा सगळ्या गोष्टी. मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं, त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढवून दिल्या. पूर्वी बरेच वर्ष 600 होतं, नंतर 1000 केलं, नंतर 1500 केलं. अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे निधीचं नियोजन झालेलं आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता त्यांचा वेळेवर कसा भेटेल त्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु बऱ्याच जणांना अजून एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. बघू शकता यांनी कमेंट केलेली आहे, यांना पुण्यावरनं पैसे भेटलेले नाहीत. तुमचे पैसे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये भेटले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा. तर बघा आता आपण जर बघितलं या ठिकाणी आज सोमवार आहे, म्हणजे 5 तारखेला तुमचे पैसे जमा होणार आहेत. बऱ्याच जणांचे पैसे ज्यांचे राहिलेले आहेत याचे त्यांचे आज जमा होऊ शकतात, कारण की महिला व बालविकास मंत्र्यांनीच त्याबद्दलचं अपडेट दिलेलं आहे. बघू शकता बऱ्याच जणांना 1500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे पैसे मिळालेले आहेत, धन्यवाद म्हणून पाठवलेला आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होत आहे. आता बघा तुम्ही 11व्या हप्त्याची वाट देखील पाहत असाल तर मे महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा 11वा हप्ता देखील तुम्हाला जमा होणार आहे. तो कधी जमा होऊ शकतो तर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे. कारण की बघा एप्रिल महिन्याचा हप्ता का उशीर झाला त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. बघा लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती देखील भाष्य केलं. ते साताऱ्यामधील एका सभेमध्ये बोलत होते. त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेवरनं सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या दाव्यामुळे लाडकी बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यासोबत त्यांच्या निधीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे या ठिकाणी 2025-26च्या पूर्ण वर्षभर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटत राहणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता तर जमा होतच आहे, परंतु तुम्हाला इथून पुढचे देखील हप्ते प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी भेटत राहणार आहेत. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे. आज याचे बऱ्याच जणांना ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. कारण की शुक्रवारपासून बघा भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, रायगड जिल्ह्यामधून पैसे जमा झाले, सोलापूरमधून जमा झाले, प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्या जिल्ह्याचे पैसे आलेत की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे पैसे राहिले त्यांचे आज पैसे येऊ शकतात. त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. बघा राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली होती. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे शुक्रवारपासून जमा होत आहेत. शनिवारी देखील पैसे आले. आता सोमवार आहे, आज देखील पैसे तुमचे जमा होतील. कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली होती. आणि ही पोस्ट त्यांनी जी आहे ट्विटरद्वारे टाकून या ठिकाणी माहिती दिलेली होती. शुक्रवारपासून या ठिकाणी हे पैसे तुमचे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शनिवार शुक्रवार 2 दिवस पैसे जमा झाले. त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये अजून ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे आज सोमवारपर्यंत या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांचे पैसे जमा होणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा हा आर्थिक लाभ दिला जातो. तर ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वर्षाला 12,000 रुपये मिळतात त्यांना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मात्र फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत, कारण की जी सरकारी योजना आहे त्याचा लाभ जो आहे 1500 रुपयापर्यंत दिला जातो आणि नमो शेतकरी योजनेतून त्यांना या ठिकाणी वर्षाला 12,000 रुपये भेटतात, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये भेटतात आणि वरचा जो फरक असणार आहे तो 500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तो देखील पूर्ण होणार आहे, म्हणजे त्यामधून तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत, अशी मिळून तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये दोन्ही योजनेची मिळून भेटणार आहेत, त्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा आता भरपूर साऱ्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत. शुक्रवारपासून भंडारा असेल, रायगड असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, त्यासोबत इतर जिल्ह्यामधून देखील पैसे येत आहेत, परंतु ज्यांचे पैसे आलेले नाहीत ते 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तसंच आज सोमवार आहे, म्हणजे आज या ठिकाणी राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत. तर नेमकं काय म्हटलंय स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी याबद्दल, त्याबद्दलची माहिती पाहूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींच्या आधार लिंक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया त्यांनी शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती ट्विट करून दिली. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी लिंक असलेल्या, आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, अशी सोशल मीडिया पोस्टद्वारे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती जी आहे ती दिलेली होती. तर बघा, आज सोमवार आहे, ज्या राहिलेल्या लाडकी बहिणी आहेत त्यांचा आज पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत, त्याबद्दलची ही माहिती होती. 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी या ठिकाणी ट्विट करून दिलेली आहे. त्यांचं ट्विट देखील आपण पाहू शकता. तर ही लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर होती. या ठिकाणी त्यांच्या निधीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता देखील जमा होतोय, त्यासोबत येणारा मे महिना असेल, त्याच्यानंतरचा पुढचा महिना असेल, अशी पूर्ण वर्षभर त्यांचे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे, त्यांना आर्थिक आधार जो आहे तो भेटत राहणार आहे. तुम्हाला हा आर्थिक आधाराचा मदत होती की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक महिन्याला हे पैसे तुम्हाला भेटायला पाहिजेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा, 2100 रुपये तुम्हाला भेटणार होते, त्याबद्दल मात्र निर्णय अजून झालेला नाही. अजून त्यामध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार होती, त्याबद्दल मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याला लाभ दिला जाणार आहे. ही योजना बंद होणार नाही अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या मार्फत. तर ही योजना तुमची चालूच राहणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा जो थकलेला होता तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होतात, मग नेमका त्याला उशीर का झाला त्याबद्दल ही माहिती दिली. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात. जसं की तुम्ही वाट पाहत होतात की एप्रिल महिना संपण्याच्या अगोदर म्हणजे 30 तारखेच्या अगोदर पैसे येतील, मात्र यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे 2 ते 3 दिवसामध्ये मिळेल असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला आजपर्यंत या ठिकाणी म्हणजे आज सोमवारपर्यंत सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर बघा, याला उशीर का झाला? कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला असल्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. बघा, नवीन वर्ष होतं, मागच्या महिन्यामध्येच म्हणजेच मार्च महिन्यामध्ये बजेट सादर केलं गेलं, तर ही आर्थिक प्रक्रिया जी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी उशीर झालेला होता एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी. बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत होत्या, तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आजपर्यंत या ठिकाणी म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी सांगितलं होतं शुक्रवारपासून हे पैसे जमा केले जातील, ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तर आज सोमवार आहे, आज बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे. तर बघा, मे महिन्याचा हप्ता देखील तुमचा जमा होणार आहे, तो ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचे देखील पैसे जमा होतील, कारण की ही प्रक्रिया जी आहे अशीच पुढे चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटत राहील, त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती पाहिलेली असेल. तर बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण होईल असं या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये देखील तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले गेलेले होते, परंतु एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्रित भेटेल असं या ठिकाणी न्यूजमध्ये सांगण्यात येत होतं. मात्र एप्रिलचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आता सध्या जमा होतोय, तो वेगळ्या पद्धतीने जमा होतोय, म्हणजे एकदाच जमा होतोय. मेचा हप्ता देखील वेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगळा तो जमा होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला 3000 रुपये मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेले होते. एकदाच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही एकत्रित हप्ते
पाठवण्यात आलेले होते. परंतु यावेळेस मात्र एप्रिलचा तुम्हाला वेगळा हप्ता असणार आहे आणि मे महिन्याचा वेगळा हप्ता जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता काही ठिकाणी मिळालेला आहे तर काही ठिकाणी प्रतीक्षा आहे. तर त्यांचा आज या ठिकाणी प्रतीक्षा पूर्ण होऊ शकते. आज सोमवार आहे, आज देखील पैसे सर्वांचे जमा होऊ शकतात. बऱ्याच जणांना शुक्रवारपासून शनिवारी असेल, शुक्रवारी असेल, बऱ्याच जणांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर बघा किती लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत 2,47,00,000 एवढे लाभार्थी आहेत, त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो प्राप्त होणार आहे. यामधून फक्त 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्याबद्दलची स्वतः माहिती जी आहे महिला व बालविकास विभागाने ट्विट करून देखील दिलेली होती, ज्यामध्ये ज्यांचं वय वाढलेलं आहे, 65 वर्षापेक्षा जास्त पुढे गेलेलं आहे, ज्यांनी स्वतःहून योजना सोडलेली आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्या 5 लाख लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांच्याकडून पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत, परंतु त्यांचा हप्ता जो आहे तो बंद झालेला आहे. परंतु ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत जवळपास या ठिकाणी त्यांनी जो आकडा दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की याच्यामध्ये 2 कोटी जवळपास 47,00,000 लाडक्या बहिणींना हा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे. त्यापैकी फक्त अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत, बाकी सर्वांचे पैसे आज या ठिकाणी जमा होतील. आज सोमवार आहे त्यामुळे बँका देखील चालू असणार आहेत. तर सर्वांचे पैसे आज ज्यांना भेटलेले नाहीत त्यांचे जमा होऊ शकतात. तुमचे आज पैसे आलेले आहेत किंवा या ठिकाणी शुक्रवारी आलेले आहेत किंवा शनिवारी आलेले आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तुमचे पैसे आलेले नसतील तर आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. एप्रिल महिन्याचा तुमचा हा 10वा हप्ता असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 15,000 रुपये जमा झालेले असतील, टोटल 10 हप्ते या ठिकाणी काउंट केले तर, कारण की मागच्या वेळेस 13,500 रुपये तुम्हाला जमा झालेले होते, टोटल 9 हप्ते आणि हा 10वा हप्ता. त्यानंतर तुम्हाला आता 11वा हप्ता देखील भेटणार आहे, त्याची देखील याच महिन्यामध्ये वाटप केलं जाऊ शकतं. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.